जय शिवराय मित्रांनो, आज आपण सुपे खुर्द तालुका पुरंदर जिल्हा पुणे या गावात आलेलो आहे. आपण या गावात यायचं कारण सवाई केसरी स्वीपचं मैदान, पुरंदर तालुक्यातील सर्वात मोठं मैदान हे सुपे खुर्द गावात होते. आज त्याला आपल्या बरोबर आहेत या मैदानाचे कमिटी, तर त्यांच्याशी आपण बोलू. सर, तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी समीर विसे, सवाई केसरी 2026 या मैदानाचा आयोजित मंडळापैकी एक आहे. सर, हे मैदान कोणत्या तारखेला होणार? हे मैदान 23 जानेवारी 2026 शुक्रवार रोजी सुपे खुर्द तालुका पुरंदर या ठिकाणी होत आहे. या मैदानाचं रूपरेषा कशी असेल? यामध्ये प्रथम बक्षीस स्विफ्ट कार आपल्याला असणार आहे. 2 नंबरचं बक्षीस मिनी ट्रॅक्टर असणार आहे. 3 नंबरचं बक्षीस बुलेट गाडी असणार आहे. 4 नंबरचं बक्षीस स्प्लेंडर गाडी, त्यानंतर डिलक्स सिटी 100 असं एक 8 नंबर पर्यंत आपण बक्षीस या ठिकाणी ठेवलेली आहे. आपल्या या ज्या मैदानाचा जे गट आहेत त्या फाट्या किती गेलेल्या आहेत, किती गट पळू शकतात असं? त्यामध्ये सुट्टीच्या जागी आपल्या 20 गट तरी आपलं कपॅसिटीने बसू शकतात. म्हणजे पाठीमागल्या साईडला 20 गाड्या 20 गाड्या थांबू शकतात आणि 10 गाड्या पळू शकतात. ठीक आहे. तर मैदानाचं आयोजन नियोजन कसं सांगता? नियोजन हे 23 तारखेला सांगितल्याप्रमाणे 23 जानेवारी सकाळी 8 वाजता हे मैदान सुरू होईल. हे मैदान जे हे बनवायला खूप कष्ट लागतं. हो, म्हणजे कमिटी असन, कमिटीचं म्हणजे मैदानाला माणूस एका दिवशी सगळीच येतात. म्हणजे कमिटीचं जे हे ते सांगा. इथं मैदान तयार करत असताना आम्हाला जिशेबेने सर्व मैदान काम करण्यास आम्ही सुरुवात केली. त्यावेळेस हे सगळं मैदान आम्ही एक सपाट करून घेतलं. त्याच्यानंतर जे खडे गोटे सगळे जे आहेत, कोणत्या नंदीला त्यापासून म्हणजे पायाला लागू नये, दगड गोटे त्याच्या आम्ही इजा होऊ नये म्हणून काळजी घेतलेली आहे. दगड गोटे सगळे गोळा केलेले आहेत. त्यानंतर आम्ही रोलर पाणी वगैरे असं मैदान मारलेलं आहे. हे कसं काय सुचलं म्हणजे नाही का, आता चंद्रहार दादा पाटील यांनी महाराष्ट्रातलं 1 नंबरचं फॉर्च्युनरचं मैदान हे केलं होतं. तर हे पुरंदर तालुक्यात स्वीपचं मैदान घ्यायचं हे कसं काय सुचलं तुम्हाला? आता त्यामागचं एक असं कारण आहे की गरिबांची जी बैलगाडी मालक जी आहेत, गरिबांच्या बैलगाडी मालकांना त्या ठिकाणी उत्सुकता लागावी, एक त्या ठिकाणी चांगलं त्यांना त्या ठिकाणी वाव मिळावा, त्यासाठी आम्ही या मैदानाचं आयोजन या ठिकाणी केलं आहे. तर आता मला सांगा, मैदान आपलं किती तारखेला? 23 तारखेला होणार आहे. तर बऱ्याचशा गाड्या 22 तारखेला पण इथे येऊ शकतात. तर त्यांच्यासाठी तुम्ही असं काय केलेलं आहे का, जे राहायला इथे येणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही आदल्या दिवशी त्यांनी येताना की आम्हाला संपर्क करून सांगावा आयोजक मंडळीला की आम्ही येणार आहे या ठिकाणी. आदल्या दिवशी आम्ही त्यांची जेवणाची सोय करू, खाण्यापिण्याची सोय तुम्ही करा, त्या रात्रीची जेवणाची सोय आम्ही करू. ठीक आहे. तर मैदानाचा पल्ला किती राहणार आहे? 800 फूट, 900 फूट, 1000 फूट, किती फूट? 800 फूट मैदानाचा पल्ला या ठिकाणी राहणार आहे. तर मैदानासाठी रान कसं राहणार आहे? रान हे या ठिकाणी रेवटाच राहणार आहे, त्यापासून कोणत्याही नंदीला इजा होणार नाही. आणि हे अलीकडलं पलीकडलं 100% बॅरिकेड राहणार आहे का? 100% आपण बॅरिकेड त्या ठिकाणी लावणार आहे. लोकेशन काय सांगता? लोकेशन या ठिकाणी सुपे खुर्द तालुका पुरंदर या ठिकाणी मैदान आहे पुणे जिल्ह्यामध्ये. तर येण्यासाठी कुठून कुठून मार्ग आहेत? या सुपे गावात येण्यासाठी मार्ग आपलं पुणे जिल्ह्यातून असन किंवा आता संभाजीनगर वरून येणार आहेत, बारामती वरून येणार आहेत, खाडी शिवापूर मार्ग आहेत. तर ते लोकेशन तुम्ही कसं देणार आहे? कोणत्या कोणत्या दिशेने म्हणजे गाड्या येणार ते सांगा. सुपे खुर्द या मैदानावर येण्यासाठी सासवड एक सुपे गाव 1-2-2.5 किलोमीटरवर आपलं मैदान इथं या ठिकाणी आहे. दुसरा रस्ता असा की नारायणपूर रोडला गेलं की नवसाई फाट्यापासून आपण मैदानाकडे वळू शकतो. आणि मग इतर ठिकाणी हायवे जर झाले तर कापूर मार्गे एक रस्ता आहे, रोपदेव घाटा मार्गे एक रस्ता आहे, दिव्या घाटा मार्गे एक रस्ता आहे, तसेच खाली जेजुरी मार्गे पण रस्ता आहे. म्हणजे बरेच या ठिकाणी रस्ते आहेत, यवत मार्गे पण रस्ता आहे या ठिकाणी. आता गटपास झाल्याच्या नंतर बी तुम्ही जे बक्षीस दिले ते सांगा. गटपास झाल्यानंतर एक बैलगाडा मालकांना आपण मानाचा फेटा आणि कुर्ता असं आपण त्या ठिकाणी बक्षीस ठेवलेलं आहे. बैलगाडा मालकीनींना पैठणी या ठिकाणी आपण ठेवलेली. ठीक आहे. आता मी एक सांगतो
की मी पण आता एक बैलगाडी क्षेत्रातला ड्रायव्हर होतो. बरेचदा काय होतं, 10 बैल पळतात, 10 बैलां म्हणजे 20 बैल पळतात फायनलला, त्याच्यावर 10 ड्रायव्हर असतात. ड्रायव्हरांना आतापर्यंत कोणी सन्मान चिन्ह किंवा त्यांना फेटा किंवा त्यांना श्रीफळ आतापर्यंत कुठल्या मैदानात कुणीच दिलं नाही. हे तुम्ही तुमच्या मैदानात म्हणजे देऊ शकताल का? प्रत्येक म्हणजे जो जॉकी आहे, जो फायनल करणार आहे, क्वार्टर फायनलचा असेल किंवा फायनलचा असेल, की त्याच्यासाठी तुम्ही एक जो फाड्या आपण म्हणतो ते फाड्या आणि एक श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा, एवढीच आमची एक इच्छा आहे. आपण त्या ठिकाणी आयोजक मंडळींनी आम्ही एक विचार करून त्या ठिकाणी त्यांचाही काहीतरी सन्मान करता येतोय का त्याच्याकडे आम्ही विशेष लक्ष देतो. म्हणजे बऱ्याचशा मैदानात आपण पाहतो की बैल पळतात, बैलांचं नाव होतं, मालकाचं नाव होतं, पण त्याच्यावरचा जो ड्रायव्हर आहे त्याचा आतापर्यंत कुणीच सन्मान असा केलेला नाही. तर आपल्या या पुरंदर तालुक्यातलं सर्वात मोठं स्विफ्टचं मैदान आहे, या मैदानात खूप खर्च केलेला आहे. आणि आता बघितलं तर आयोजक जी कमिटी आपली ही सगळी तरुणच आहे, आलं का देणार. तर या दृष्टिकोनातून मला एवढंच सांगायचे की त्यांचा बी सन्मान करण्यात यावा या मैदानात, एवढीच इच्छा मी तुमच्याकडे करतो. त्या सर्व जे सहभागी होणार आहेत त्या सगळ्या ड्रायव्हर लोकांसाठी आपण एक गुलाब पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करूया. ठीक, म्हणजे गट पास होईल त्याला सन्मान चिन्ह, फायनलला जो राहील त्याला एक श्रीफळ देऊन. ठीक. तर अजून काय सांगताल या मैदानाबद्दल, की पुरंदर किल्ला आता पाठीमागे छत्रपती संभाजीराजे भोसले आपल्या महाराजांचा जन्मस्थान, पुन्हा आपली जन्मभूमी आणि आपली संतांची संत सोपान काका महाराज यांची जन्मभूमी आहे, त्याच्याबद्दल काय सांगताल? या ठिकाणी पुरंदरच्या पावन भूमीमध्ये ही संतांची भूमी, सोपानदेव महाराजांची या ठिकाणी समाधी आहे सासवडमध्ये. आणि सुपेवी एक ऐतिहासिक गाव होतं. हो. तर काय सांगताल तुमच्या गावाबद्दल थोडीच? पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी या ठिकाणी आमचा जन्म झाला, याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आणि नक्कीच आम्ही मागच्या जन्मी काहीतरी पुण्य केलं असेल, मागच्या जन्मी कुठेतरी आम्ही मावळे असावेतच, त्यामुळे पुन्हा या पुरंदरच्या पावनभूमीत जे जन्म घेण्याचा या ठिकाणी आम्हाला पुण्य लाभले. म्हणजे आपलं भाग्याचे आपण पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आपलं सुपे गाव आहे आणि या सुपे गावामध्ये या सुपुत्रांचा जन्म झालेला आहे. खरोखर भाग्य लाभले आहे आपल्याला की आपण पुरंदर तालुक्यात जन्म घेतला. तर मैदानाच्या पळून गेल्याच्या नंतर पुढल्या साईडला किती जागा राहणार आहे? मैदान निकाली रेषा संपल्याच्या नंतर जवळपास आमचं 800 ते 900 फूट अंतर पुढे पण राहणार आहे. तर आता मैदानाला गाड्या कमी येऊ किंवा जास्त येऊ तरी मैदान हे 100% 23 जानेवारीला होणार आहे का नाही? नक्कीच 100% मैदान, जरी गाडी कमी आल्या तरी मैदान हे 23 जानेवारीला 100% होणार आहे. धन्यवाद सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल. नक्कीच.